विद्यार्थी मित्रांनो, या झोपडीत माझ्या पद्यावर आधारित तुमच्या पुस्तकातील गृहपाठ बघूया। यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांमधील फरक सांगा। पहिला मुद्दा आहे झोपडीतील सुखे। कुठला? झोपडीतील सुखे। आता विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या आधारे तुम्ही पाहिलं या झोपडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची सुखे असतात, तर सगळ्यात पहिलं म्हणजे सौख्य व समाधान यांची रेलचेल असते। कुठलं सुख आहे? पहिलं सौख्य व समाधान मिळते। त्यानंतर दुसरं सुख काय आहे की भौतिक सुविधांचा ज्याला म्हणतो आपण तो ध्यास कमी असतो, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जास्त राहतो, त्यामुळे खूप व्यक्ती सुखी। भौतिक सुविधा पासून दूर हे एक प्रकारचा सुखच आहे विद्यार्थी मित्रांनो। जितके भौतिक सुविधांपासून दूर राहाल, निसर्गाच्या सानिध्यात राहाल, तेवढे तुम्ही आनंदित राहाल। त्यानंतर सुख कुठलं असणार, तर चोरांची भीती नाही, आहे की नाही? पहारे आणि तिजोऱ्या, बरोबर आहे की नाही? त्यात मुली होती चोऱ्या असं म्हटलेलं आहे, दारास नाही दोऱ्या। मग चोरांची भीती नाही, हे किती मोठं सुख आहे बघा बरं। त्यानंतर कुठलं सुख आहे, तर जमिनीवर झोपण्याचा, जमिनीच्या भूमातेशी संपर्कात येण्याचा सगळ्यात मोठ्या सुख, म्हणजे जमिनीशी जोडलेली नाळ, जमिनीची नाळ जोडल्या गेलेली आहे, बरोबर आहे? हे सगळ्यात मोठं मानव निसर्गपुत्र म्हणून हे सगळ्यात मोठं सुख जे आहे ते मानवाला उपभोगायला मिळते आहे। त्यानंतर कोणावरही कुठल्या प्रकारचं मानसिक दडपण नाही। मानसिक दडपण नाही, येताना सुखाने जायचं, जाताना सुखाने जायचं, मानसिक दडपणाचा अभाव आहे की नाही? हे एक प्रकारचं काय आहे? सुखच आहे। अशा प्रकारची सुखे जी आहे ती यामध्ये सांगितलेली आहे। आणि एवढं सुख समाधान असल्यामुळे देवेंद्र सुद्धा लाजतोय, म्हणजे न्यूनगंडाचा अभाव आहे, आम्ही आहोत असे आहे। सगळ्यात मोठी शांततेची समाधानाची बाब या झोपडीतील सुखांमध्ये मिळते। आलं लक्षात? त्याच्यानंतर म्हटलेलं आहे महालातील सुखे। आता हा तर प्रश्न तुम्ही आवडीने लिहू शकता। महालातील सुखे कुठकुठली, तर अनेक सोयी सुविधांचा रेलचेल, सोयी सुविधांची रेलचेल असते, आहे की नाही? भरपूर सोयी सुविधा, भौतिक सुविधा यांची रेलचेल महालामध्ये आढळते, आहे की नाही? त्यानंतर काय आढळते महालामध्ये, तर मोठमोठ्या पहारे, कोशागार, तिजोऱ्या, पैसाडका यांची रेलचेल, यांची चंगळ, म्हणजे महालातले सुख। त्यानंतर कशाचं सुख दिसते, त्यानंतर कुणालाही यायला जमत नाही, विशिष्ट लोकांनाच, म्हणजे चांगल्या उच्च अशा लोकांनाच त्या ठिकाणी हे सुख नाही म्हणता येणार, पण महालातल्या लोकांना त्यामध्येच सुख वाटत असते। मऊ मऊ बिछाने असतात, आहे की नाही? मऊ मऊ बिछाने, आहे की नाही? त्यानंतर कंदील शामिदाने, कंदील शामदाने, ह्या गोष्टींचं सुख असते। सर्व पदार्थांची, सर्व गोष्टींची रेलचेल, आणि इंद्राचा दरबार जसा असतो, म्हणजे भौतिक सुविधांची चंगळ ज्याला म्हणूया, सर्व गोष्टींची, भौतिक सुख सोयींची चंगळ ज्याला म्हणूया, ती महालामध्ये असलेली आढळून येते मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। तुम्हाला जसं सुचते तशा भाषेमध्ये अशाच प्रकारचे मुद्दे व्यवस्थित मांडून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते लिहायचं आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, आकृती पूर्ण करा, झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना। मग झोपडीमध्ये येण्यासाठी कवीने काय भावना व्यक्त केलेल्या आहेत, तर सौख्य समाधानाची
समाधान मिळेल तुम्हाला. जो कोणी झोपडीत येईल त्याला निश्चित प्रकारे सौख्य व समाधान मिळेल. दुसरं, प्रभू नाम ऐकायला मिळेल. प्रभू नाम ऐकायला मिळेल. त्याच्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे. निसर्गाच्या सानिध्यात याल, आहे की नाही. त्याच्यानंतर चोरीची भीती नाही कुठल्या गोष्टीची, चोरीचा अभाव. महालामध्ये काय काय तुम्हाला महालापेक्षा काय काय भिन्नता दिसते बघा कुठल्या भावना आहेत कवीच्या. त्यानंतर न्यूनगंड येणार नाही झोपडीमध्ये आले की. झोपडीत न्यूनगंड नाही, मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण नाही, अतिशय मोकळ्या मनाने या झोपडीमध्ये प्रत्येक भावनेला वाट करून दिले जाईल. त्यानंतर जमिनीशी नाळ जोडलेली, आपण जसं सुरुवातीला पाहिलं, सुखानेच याल आणि सुखाने जा. सुखाची संगत कुठे मिळेल? फक्त झोपडी. खायला कोंडा भुकेला धोंडा म्हटलं तुम्हाला तसं. त्यानंतर या सर्व सुखाला देवेंद्र सुद्धा लाजेल. म्हणजे अफाट सुख समाधान शांती कुठे मिळेल? तर फक्त आणि फक्त लेखकाच्या झोपडीत. अशा प्रकारे या झोपडीच्या बाबतीमध्ये लेखक कवींनी काय केलेलं आहे? तिच्यापासून मिळणार सुख, अपरिमित सुख, अफाट सुख वर्णन केलेलं आहे. आलं लक्षात? दुसरा प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न, झोपडीत निसर्गाचं सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे सांगा. कुठला आहे पहिलं? भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे. नसेल छत तर हरकत नाही, जमिनीवर पडायचं. चांदण्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये गच्चीवर जातो, निसर्गाच्या सानिध्यातच जातो. मग पहिलं उदाहरण कुठलं? भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे. प्रभू नाम नित्य गावे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर बरोबर देवाचं नाव गुणगुणलं जाते. एक निसर्गाच्या सानिध्यात आपण दास दोऱ्या नाही, चोराला सुद्धा भीती वाटेल. काही नाही या झोपडीमध्ये. नैसर्गिक भावभावनांना वाटा करून दिल्या जाईल. चोरी, मारामारी, वाईट वृत्ती, हिंसाचार या गोष्टींना फाटा मिळेल. ह्या गोष्टी कुठे होतात? निसर्गाच्या सानिध्यातच होतात. त्यानंतर न्यूनगंड राहणार नाही, भीती राहणार नाही, मज्जा नाही. नैसर्गिक भावभावनांना माणसाच्या वाटा करून दिल्या जाईल. कृत्रिमता कुठेही नसेल तिथे. त्यानंतर आम्हा जमीन माने. जमिनीशी इतक्या चांगल्या प्रकारची नाळ जोडल्या जाईल, पर्यावरणाशी इतकं छान नातं जुळेल की तिथे मनुष्याच्या सुखाला कुठलीही ददाद राहणार नाही. त्यानंतर सुखाने यायचं, सुखाने जायचं, कोरभर भाकर खायची, आनंदी जीवन जगायचं, कुठल्याही प्रकारचं मनावर बोजा नाही, दडपण नाही, ओझं नाही. ही सगळे निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या गोष्टी आहेत. आणि सदा शांती, सुख, समाधान ह्या गोष्टी जे लोक निसर्गाच्या सानिध्यात राहतात त्यांच्या बाबतीतच घडत असतात. त्याच्यानंतरचा प्रश्न चौथा बघा मित्रांनो काय आहे? तिजोरी असं उत्तर येईल असे प्रश्न तयार करा. आता तुम्हाला याच्यावर मी प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा. रिकामी जागा, रिकामी देहाची रिकामी जागा, भक्ती हाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. प्रश्न शोधायचे. देहाची काय? उत्तर काय? तिजोरी. देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. आला तिजोरी उत्तर. त्याच्यानंतर सावकार, सावकाराची रिकामी जागा काय? सावकाराची तिजोरी. चोरांचा डोळा श्रीमंत माणसाच्या रिकामी जागावर होता. कशावर होता? तिजोरीवर होता, है ना. पैसे कमवा आणि रिकामी जागा भरा. काय भरा? तिजोरी भरा. आलं लक्षात? मग तिजोरी असा प्रश्न येईल. असे भरपूर सारे उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला सहज करता येऊ शकतात. त्यानंतर काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्याच्या दृष्टीने इतकी उत्तम माहिती मी तुम्हाला गेल्या 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे की त्या कवितेचं भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भावोत्कटता, रसग्रहण, सारासार विवेचन तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे करता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे
तो म्हणजे झोपडी आणि महाल यांच्यातील संवाद करून. आता संवाद लेखन ही एक रायटिंग स्किल ज्याला म्हणतो आपण लेखन कला, या प्रकारामध्ये संवाद लेखन येते. आता संवाद लेखन, एक झोपडीचं चित्र दिलेलं आहे, एक महालाचं चित्र दिलेलं आहे. या दोघांमध्ये संवाद कसा जातो? माझ्या कल्पकतेने, माझ्या कल्पना शक्तीने एक संवाद केलेला आहे. बघा तुम्हाला पटतो का? आणि तुमच्या मनाने तुम्ही करायचं आहे. झोपडी काय म्हणते? बघ रे महाला, मी किती छान एकटी कुठल्याही दडपणापासून मुक्त निसर्गाच्या सानिध्यात छान थंडगार वाऱ्यासोबत डुलते आहे. महाल काय म्हणतो? चल ग, पण तुझ्यापेक्षा किती सुखसोयींची रेलचेल, किती भौतिक गोष्टींची चंगळ, मी कसा आलिशान भव्य सगळ्यांच्या नजरेत भरणारा थाटात दिमाखात डौलात उभा आहे. मग झोपडी काय म्हणते? अरे असेल तसं, पण माझ्यामध्ये येताना कुणाच्याही मनाला दडपण आहे का? सुखाने येतात आणि सुखाने जातात, आपल्या भावभावनांना वाट करून देतात. बघ, मी छोटीशी असली तरी किती, मूर्ती लहान असली तरी माझी कीर्ती किती महान आहे. महाल काय म्हणतो? वारे वा, असेल ग असेल, पण माझ्यामध्ये तर सगळ्यांना सांभाळून घेणारा राजाचा वास आहे. त्या राजाचं थाट काय वर्णू, काय कंदील, काय शामदाने, काय मोमो बिछाने, काय काय त्या सुखसोयी, दिवसभर बघून बघून माझे डोळे दिपून जातात. झोपडी काय म्हणते? असेल रे असेल, पण माझ्यामध्ये जी शांती विराजते, ज्या सौख्य आणि समाधानाने मी नाहून निघते, ती पाहताना प्रत्यक्ष इंद्रदेव देखील लाजतो. आणि महाल काय म्हणतो? हो का ग, पण तुला इतक्या खडतर यातनातून जावे लागते. मी सुखसोयींनी कसा समृद्ध आहे, माझ्याशी तू बरोबरी करू नको. शेवटी झोपडी म्हणते, तू कितीही स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवत असला तरी एक ना एक दिवस तुला माझं महात्म्य जे आहे ते कळणारच. यावर महाल निरुत्तर होतो आणि खरोखरच देवेंद्र लाजतो तसं तो पण म्हणतो, हो ग, मी कितीही भौतिक गोष्टींची रेलचेल केली, कितीही चंगळवादाचा अवडंबर केलं, तरी तुझ्यामध्ये जे सौख्य शांती विराजते तर त्याला मी कमी पडतो. खरोखरच तू महान. अशा प्रकारे आपल्याला काही शब्दांचा वापर करून झोपडी आणि महालाचा संवाद करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेवर 3 व्हिडिओ आपण केले. या कवितेचा रसग्रहण करायचं, भावात्मक आस्वाद घ्यायचा, समजली की नाही ते मला कळवायचं आणि छान प्रकारे या व्हिडिओचं आत्मचिंतन करायचं, छान कविता पाठ करायची आणि भरपूर भरघोस मार्क या कवितेवर मिळवायचे. धन्यवाद.